त्यावरती सगळी माहिती घेतलेली आहे. आज जी माहिती आपण घेणार आहोत ती आहे ॲव्हरेज ए आणि ॲव्हरेज एक्स. सो ॲव्हरेज मीन्स काय असते की ज्यावेळेस तुम्हाला टोटल सम क्वांटिटी असते, क्वांटिटीमध्ये ॲव्हरेजली आपल्याकडे किती क्वांटिटी सेल होत आहे किंवा कुठल्या कंट्रीमध्ये किती क्वांटिटी सेल होत आहे, याचं जर तुम्हाला इन अँड ॲव्हरेज काढायचं. बेसिकली ॲव्हरेजचा उपयोग हा एजमध्ये येतो की किती एखादा स्कूलचा डेटा असेल तर ॲव्हरेजली माझ्याकडे कोणत्या वयाचे मुलं आहेत तर हे येते, किंवा बेसिकली इन अँड ॲव्हरेज कधीचा स्टॉक माझ्याकडे आहे, तर हे सगळं ॲव्हरेजमध्ये येते. सो ॲव्हरेजली काढण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले ही एक माझ्याकडे टेबल आहे. सो टेबलमध्ये जर मला इथे ॲव्हरेज याचं काउंट करायचं तर सो बेसिकली मी काय करणार, इथे एक मेजर्स क्रिएट करणार. मेजरला मी नाव देतो ॲव्हरेजली मला काय करायचं, क्वांटिटी काढायची, QTY देऊन टाकतो. त्यानंतर इज इक्वल टू ॲव्हरेज घेण्यासाठी इथे ॲव्हरेजचं तुम्हाला फंक्शन्स तिन्ही पण अवेलेबल आहे. सगळ्यात पहिले आपण ॲव्हरेज बघू. आता ॲव्हरेजमध्ये मला सगळ्यात पहिले काय घ्यायचं, क्वांटिटी, म्हणजे ॲव्हरेजली माझ्याकडे किती क्वांटिटी आहे, किंवा माझी प्राईजवर घेऊ आपण. ओके, की ॲव्हरेजली माझ्याकडे किती प्राईजमध्ये प्रोडक्ट विकला जातो. देन ब्रॅकेट क्लोज, सिम्पल ही आहे. सो तुम्ही युनिट प्राइस ॲव्हरेजली इथे काढू शकता. त्यानंतर हा आपला पेज हा मेजर क्रिएट झाल्यानंतर इथे आपण कार्ड ऑप्शन घेऊ. एक कार्ड ऑप्शन मध्ये तुम्हाला किती आहे ते पण आपण इथे दाखवून देऊ तुम्हाला. सो $9.34 मध्ये हा युनिट प्राइस आहे, म्हणजे इन अँड ॲव्हरेज जर काढले आपण या याच्यामध्ये, सो 9.35 याची ॲव्हरेजली प्राइस ही येते. आता यानंतर आपल्याला बघायचं आहे की ॲव्हरेज ए काय आहे. सेम टेबल आहे, बाकी काही नाही. ॲव्हरेज ए मध्ये काय असतं की ज्या वेळेस तुम्हाला इथे ट्रू फॉल्सची जी व्हॅल्यू आहे ही तुम्हाला जर काढायची असेल की ट्रूला फॉल्सला 0 आणि ट्रूला 1 या प्रकारे जर काही तुम्हाला याचं कॅल्क्युलेशन जर करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही ॲव्हरेज ए चा उपयोग करू शकता. किंवा जर तुमच्याकडे काही नंबर्स आहेत, नंबर्समध्ये जर इथे वर्ड असतील काही ABC वगैरे असे काही, तर सो ॲव्हरेज ए हा इथे तुम्हाला काउंट नाही करणार. तुम्हाला बेसिकली जर काही पाहिजे असेल तर त्यामध्ये तुम्हाला कधी पण ट्रू फॉल्स साठी मॅक्झिमम याचा यूज होतो, आणि जर तुम्हाला ॲव्हरेजली इथे काही ब्लँक रो वगैरे असतील तर त्यावेळेस तो तुम्ही ॲव्हरेज ए चा उपयोग करू शकता. सो बेसिकली ॲव्हरेज ए आपण इथे फॉर एक्झाम्पल इथे घेऊ आपण एक. ॲव्हरेज ए घेऊ. यामध्ये जो कॉलम 9 आहे माझा, तो मी इथं ट्रू आणि फॉल्सची आपण कॅल्क्युलेशन पाहू. इथे इंटर दिलेलं आहे नंतर, किंवा इथे तुम्ही राईट साईडला पण क्लिक करू शकता. सेम एक कार्ड ऑप्शन घेतो मी. कार्ड मध्ये तो मेजर्स आपण टाकून देऊ. इथे ए मध्ये जर बघायला गेले तुम्ही, ॲव्हरेज ए मध्ये जे आता आपण इथे मेजर्स काढलेला आहे हा 0.61 दिसतो याचा ॲव्हरेज. ओके, बट इथून जर मी तुम्हाला युनिट प्राइस जर दाखवली याचीच, तर बघू काही डिफरन्स पडतो का याच्यामध्ये. युनिट प्राइस मध्ये तुम्हाला सेम दिसेल. इथे जर ABC असेल तर तो स्किप होऊन जाईल तुमचा. त्यानंतर जो आपला आहे की ॲव्हरेज एक्स हा कशासाठी यूज होतो. सो ॲव्हरेज एक्स जो आहे तुमचा, तो बेसिकली कॅल्क्युलेशन्स मध्ये जर तुम्हाला काही करायचं असेल सो त्यासाठी तुम्हाला ॲव्हरेज एक्सचा उपयोग करता येतो.
आता कॅल्क्युलेशन्स मध्ये मल्टिपल कॅल्क्युलेशन्स ते असू शकतात, ज्यामध्ये तुम्ही फिल्टर आउट करून त्याच्यामध्ये तुम्ही एक मेजर्स क्रिएट करू शकता. जसं ॲव्हरेज एक्स इज इक्वल टू, इथे आपण सगळ्यात पहिले ऑप्शन घ्यायचा आहे ॲव्हरेज एक्स. त्यानंतर तुम्हाला समजा मला फिल्टर्स करायचं आहे, सो मी इथं फिल्टर ऑप्शन घेऊन टाकेल. त्यानंतर तुम्हाला टेबल सिलेक्ट करावं लागेल की कुठल्या टेबलमध्ये. माझ्याकडे सीट 2 मध्ये सगळं काम आहे. सो त्यानंतर सिंपल एक कॉमा द्या इथे. देन कॉमा दिल्यानंतर तुम्ही इथे जे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे की सीट 2 मध्ये तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला कंट्री पाहिजे. ओके, सो मी इथं सीट 2 मध्ये कंट्री घेतो. आता कंट्रीमध्ये मला काय करायचं की फ्रान्समध्ये माझं किती ॲव्हरेजली हे आहे ते मला काढायचं आहे. सो याला बेसिकली इज इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे तुम्हाला लिहायचं आहे. सपोज मला फ्रान्स करायचं आहे, फक्त स्पेलिंग चुकू देऊ नका, नाहीतर जो तुम्हाला पाहिजे तो रिझल्ट तुमचा तिथे करेक्ट नाही येणार आहे. त्यानंतर हा ब्रॅकेट इथे क्लोज करा. देन यामध्ये तुम्हाला आणखीन याच्यासोबत तुम्हाला काय पाहिजे, तर हे तर झालं तुमचं फ्रान्सचं. त्यानंतर मला याची युनिट प्राइस, ॲव्हरेजली फ्रान्सची युनिट प्राइस किती आहे ही मला बेसिकली बघायची आहे. सो फ्रान्स घेतलं, त्यानंतर तुम्हाला युनिट प्राइस इथे घेऊन टाका आणि देन ब्रॅकेट क्लोज, देन एंटर. सो पर्टिक्युलर जर तुम्हाला काही काढायचं असेल तर पर्टिक्युलर साठी तुम्ही इथे स्पेसिफिकेशन साठी तुम्ही ॲव्हरेज एक्सचा उपयोग करू शकता. इथे तुम्ही बघू शकता $1.76 जो आहे तो फ्रान्सचा ॲव्हरेजली रेट आहे. आपण पूर्ण बघितला होता इथे ॲव्हरेजमध्ये. सो टोटल किती आहे, 9.35 येतं ॲव्हरेजली जर काढलं त्याचा. बट ॲव्हरेज एक्समध्ये फक्त ओन्ली फॉर तुम्ही फ्रान्सचा जर काढला तर 1.76 येतो. आता खाली ॲव्हरेज एक्स आहे. जर याच्यावर तुम्हाला नाव वगैरे चेंज करायचं, सो तुम्ही इथे फॉर्मॅटमध्ये कॅटेगरी लेबल आहे, याला ऑन करा. सॉरी, ऑन आहे त्याला ऑफ करा. देन टायटलला इथून ऑन करून यामध्ये तुम्ही नाव टाकू शकता. फ्रान्स ॲव्हरेज युनिट प्राइस. देन बोल्ड सेंटरमध्ये पाहिजे तर सेंटरमध्ये घेऊन याला कलरिंग वगैरे तुम्ही करू शकता जशी पाहिजे. जे तुम्हाला कलरिंग पाहिजे ती कलरिंग तुम्ही इथे देऊ शकता. ओके गाईज, येस, आजचं एवढंच आहे. बाकी जे आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू. येस, थँक्यू.